आणि हे बघा सुंगाडीला 2 सुंगटा इली. काहीतरी समोरच उड्या येताला येता घेतल्या शा काय हवेत उड्या येत घेतल्या ते हो बघा केण मासो म्हणतात जितो हा. याच्या जर तोंडात तुमचा बोट गावला तर नक्की बोटाचे तुकडे जाताले. तर नमस्कार मित्रांनो, टिके दिवस ब्लॉग्समध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत असा. तर मित्रांनो, आता वाजले सकाळचे 4:30 आणि मी चालले सकाळी उठून समुद्रात. जरा मग खालचा दिसणार ना काळो काय बघा. तर चला पटकन वेळ न घालवता आमच्या बोटीवरती जाऊन चढाय. बोर्ड मस्त स्टार्ट झाला आता आम्ही खाडीसून चलतो. तर मित्रांनो, आता आम्ही खाडीसून डायरेक्ट समुद्रात एंट्री केली. आता तुम्ही बघू शकता किनाऱ्याच्या लाईटी तुमका दिसतात का मला माहीत नाही, माका तरी दिसतं थोडे. तर आता आम्ही थोड्या वेळात आपल्या जागेकडे पोहोचलो आणि थंय जाऊन आम्ही हा बघा जाळा आता माझ्या जाळ्याच्या बाजूने पोहोचलो. या जाळा आम्ही थंय जाऊन मारतलो. जरा बोटीचो फाटसून त्या इंजिनाचा आवाज आला, त्यामुळे माझा आवाज तुमच्याकडे येत असतात आता मला माहीत नाही. आम्ही घराकडे जाऊन बघतो. तर चला आता लवकरच वेळ नसल्याचा आम्ही जाऊन आमच्या जागेकडे जाळी मारतो. नंतर दाखवतो कशा प्रकारे आम्ही जाळी मारतो होती. मित्रांनो, आता आम्ही जाळी मारून जागेवरती पोहोचलो असतो. हे बघा जाळीचं पहिलं बावट असं टाकलो असा. आपण जाळी मारतो अशा प्रकारे आम्ही जाळी समुद्रात येऊन मारतो. इकडे असं ते दगड असतं त्या बाजूला असतं ते, आणि इकडे असं तो फ्लोट असतं ह्या साईडला. 5 वाजले तरी असून कंदा मामा तो बघा वर असा अजून मावळा नाही. आता जाळी दगड अडकली इलू जाळी मारून संप दिली. असा आम्ही थोडं वेळ इकडे वाट बघतलो उजवाडला की ही जाळी आम्ही ओढून घेतलो. ह्या जाळी येतो शेवटचं नांगर बघा खाली असा काही शेवटचं नांगर पाण्याचा बाहेर गेलो. बॅटरी मारूचं काम भारी केलं. तोंड तरी दाखव च्या. तर मंडळी, आता जवळजवळ 1 तास झालो असा आम्ही जाळी पाण्याच्या बुडी ठेवलो. आणि आता सकाळचे जवळजवळ 5:30-6 वाजले अस. हे बघा सूर्य वर इलो हळूहळू वर येतालो आता. आणि ओढूचं काम सुरू झालं असा. बघा नांगर इलो. जाळीवर इली पहिलोच मासो का पिलो. बांगडी इली बांगडी सौंदळू. आणि हे बघा सुंगाडीला 2 सुंगटा इली. आमचे कसबी काका असं खूप जुन्या काळापासून समुद्रात येतात. हसतात गालातल्या गालात. एक खेकडं इलो असा.
किती वेळान सौंदाळो मासो इलो मेलो असा तो जिवंत नाही. तर मित्रांनो, मी आता माझा कॅमेरा वरती लावला आहे आणि मी सुद्धा गेले त्यांच्याबरोबर मासे वाटाव, कारण बांगडे आणि इतर मासे येत होते तेवढीच आपली त्यांना मदत होईल ह्या याने मी सुद्धा कामाला लागलो आहे. तर तुम्ही आता बघू शकता, हे बघा मी बांगडे वाटावतो आहे. हे बघा, ह्यो एक बांगडं वाटवलं आहे आणि बाजूक टाकलं आहे. आणि आता जो मी मासो जाळ्यातून काढतोय तो असा मासो म्हणजे सुरमईचा मासो. तो जास्ती मोठी सुरमई नाही, छोटी सुरमई हा, म्हणजे 100-200 ग्रॅमची. ही बघा जाळ्यातून काढलं आहे आणि बोटीत ठेवलं आहे. मी कॅमेरावरती लावलं आहे ना, तो कोणाला माहीत नाही होतो. आता बघा मजा येत आली चालू लाईट पेटता बघ लाल दिसायचा नाही आता तुम्ही किचून झालो लाल लाईट पेटती वगैरे थोडी स्मार्ट आहे. मित्रांनो ह्या बघा अजून एक सुनाडीला जिवंत काढ घे. सूर्य पण मस्त प्रकारे वर इलो असा. सकाळचं व्ह्यू समुद्रामधून. काही काका बघा सीबर्ड सांगा जवळ बोलायतले बोलूया टाक. बघा इले सोमती अंगा खाणत नाही का कधी. हे ती दोन आहे का नका घेतल्या तर आज बघा बांगडोच गावलो आणतो आणि त्याच्याबरोबर बारीक सारीक दुसरे मासे आहेत. ॲक्च्युली बांगडो नाही बांगडी हा. जरा बांगड्यापेक्षा जरा साईज छोटी हा. घेऊ नाही त्याने याला बुडी वाट उडे वर उडे काहीतरी समोरच उडे येताला येता घेतल्या शा काय हवेत उडायचं घेतल्या नंतर बघा जेली फिशीला हा जर तुमच्या अंगाला लागला तर खाज मात्र तुमका नक्की येतली. खाजवल्याशिवाय तुम्ही रवाचंच नाही आज. हा बघा आता इकडच्या लोकांना सवय झाली आहेत म्हणून ते धरून टाकतं सोमतेच टाक. आता सगळा घराकडे जाऊन वाटावचा म्हणजे जाळी असून काढूचा. तर हे बघा या माशाची अवस्था बघा काय केल्या ना. या माशाची अवस्था करणारो मासो हे बघा मी ठेवलं तुमका दाखव. यो बघा केण मासो म्हणतात जितो हा. याच्या जर तोंडात तुमचा बोट गावला तर नक्की बोटाचे तुकडे जाताले. तर आम्ही आता टाकूया बाहेर तुमका दाखवण्यासाठी याच्यात ठेवलेलं आहे मी. ह्या बघा ह्या त्याच केण माशाण्याची अवस्था केली असा. काय बघ केल्यानंतर काय फक्त काटे ठेवता सुनाडीला आहे बघा. काढ शेवटचं नांगरिलो
मग आता ठेवतो आम्ही बाजू घेऊ. त्या जाळा संपला. अजून एक सुमाडीला शेवटी. हा बघा काढता. जाळा ओढून संपला. तर या शेवटचा जो बावटो असा हे बावटो आम्ही टाकतो समुद्रात. कारण दुसरी बोट असता त्यांका आपला जाळाचा म्हणजे कुठसून कुठे जाळा मारला त्या दिशासाठी. आणि या बावट्यात ती बघा लाईट एक असता. आता इल्या तुमका दाखवतंय. ही बावट्याची दोरी एवढी सोडूची लागतं कारण इकडे पाणी जरा खूप खोला. त्याच्यामुळे तो बावटो वर राहावं सेफ पाण्याच्या वर. आणि ह्यो नांगराक असता ही दोरी ती बुडी जाता डायरेक्ट नांगर घेऊन. बघा काही लाईट असता. ही लाईट रात्रीची पेटता आणि दिवसाची बंद होते. ऑटोमॅटिक सिस्टीम हा. आता ओढून झाला तर इंजिन स्टार्ट मारून आम्ही निघालो घराकडे. रवळेला कटर कुठून घराकडे जाऊन वाटवतो असताना. आता हे घराकडे जायचं. हे जाळ्यातले जे मासे असतात ते आता आम्ही काढतो. कारण तिकडे गेल्यावरती लगेच ते मार्केटला पाठवायचे असतं. त्याच्यामुळे ते जायसर जेवढे काढू शकतो तेवढे काढतो. आणि जे चांगले मासे असतात म्हणजे बांगडो सावंतजाळो तर काय आज आमका भेटतच नाही. बांगडो वगैरे असतात तो आम्ही मार्केटला आता पाठवतो. बांगडो आणि काही सनाकी आहेत. सनाकी म्हणजे सुरमई एकदम छोटी 200-300 ग्रॅमची आहेत 4-5. तर यो बघा मित्रांनो किती फास्ट चालतात बघा. एका आउटबोर्ड मशीन आहे त्याच्यामुळे इतक्या वेगाने गेलो आमचा पाठी काढून. आता आम्ही मित्रांनो पोचलो किनाऱ्यालो. बघा तो किनारो. त्या बाजूला खावडा ह्या बाजूला असा किल्लेली होती. ही आमची नेवती. ही बघा दुसरी बोट इली असा. ही छोटी असा म्हणून येणे आमका पाठी काढून गेली पुढे. काय सुद्धा आउटबोर्ड मशीन असा बाहेरचा बघा. तर मित्रांनो आता हे बघा किनाऱ्यात पोचलो असो. आता समुद्र आम्ही करतलो आणि आम्ही खाडीत प्रवेश करतलो. समुद्र आणि संगम पॉईंट म्हणतात त्याला. लाटा मारून असतो. तर हे बघा आता खाडीत आम्ही एंटर केलो. आणि अशा प्रकारे खाडीमध्ये बोटी लावून ठेवतात. वाटाय अजून बोटी योग नाही आहेत. बरेच बोटी समुद्रात बाहेर. आता तर जाळ्यातला वाटावचा असा त्याच्यामुळे ह्या दुसऱ्या बोटीत आम्ही घेतो. असा बाहेर घे. तर ही बघा जी बोट आम्ही आज समुद्रात घेऊन गेलो ही जी मधीत असतात ती जाळा ह्या बाजूक घेतलो आम्ही आणि त्या जाळ्यावरचे मासे वाटवतलो. तर मंडळी हे बघा बांगडे भेटले आहेत. ते बांगडे शॉटिंग करून आता एका जाळीत काढले आहेत. आणि हे ह्या बाजू दुसरे मासे आहेत सुंगटा वगैरे बारकी छोटी सुरमई वगैरे. तर हे बांगडे 15-1 किलोचे आहेत. आणि आता अजून काम बाकी असा शॉटिंग करूचा असा म्हणजे जाळ्यातला आता काढून पुन्हा शॉटिंग करूचा त्याच्यामुळे खूप वेळ लागतलो. तर आजचा व्लॉग मी हळूच एंड करतोय. जर तुमका व्लॉग आवडलो असाल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि न विसरता म्हणजे सबस्क्राईब करा. तर चला बाय बाय.